हॅलो. साहेब जय महाराष्ट्र. हा, जय महाराष्ट्र. आता ते काय सगळीकडे चंद्रपूरला जंगलामध्ये भयंकर ऊन आहे ना तिकडे. आता हो, खूप खूप खूप. सगळ्या प्राण्यांना तिकडे प्यायला पाणी नाहीये. हा हा हा. बरं का, काय व्यवस्था करता येईल आपल्याला? आपण आपल्याकडनं पाणवटे बांधू शकतो आपण छोटे छोटे. बरं का, तर टँकर आपण लावू. 100% लावता येते आपल्याला. बरं का, टँकर लावू आपण आणि ते पाण्याची व्यवस्था जरा करा प्राण्यांची. राज ठाकरे यांनी थेट चंद्रपूर जिल्ह्यातला हा जो पारा वाढतोय आणि यामुळे जे जंगली जनावरं चंद्रपूर शहर काही इतर शहरांकडे वळत आहे याची दखल घेतलेली आहे आणि त्यांनी आपल्या मनसैनिकांना आदेश दिला आहे की ताडोबा आणि जे इतर जंगल आहे या भागामध्ये पाण्याचे अशा प्रकारचे छोटे छोटे टँक तयार करा जेणेकरून जे वन्य प्राणी आहे ते जंगल सोडून शहरात येणार नाही आणि त्यांची पाण्याची गरज जी आहे ती जंगलाच्याच आसपास पूर्ण होईल. आपल्यासोबत मनसेचे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे सध्या आहे. मनदीपजी, कशा प्रकारे राज ठाकरेंचं तुमच्याशी बोलणं झालं, त्यांनी काय सांगितलं आणि कशा प्रकारे हे टँक जे आहे किंवा पाण्याचे छोटे छोटे हौद तयार करण्यात येतात? एक साधारण 7-8 दिवसापूर्वी माननीय राजसाहेबांचा फोन आला. त्यांनी आम्हाला एक प्रश्न म्हणजे त्यांनी आदेश दिला की आपल्या चंद्रपूर जिल्हा हा वन्य प्राण्यांनी व जंगलांनी नाही का आहे. तर अशा वेळेस ना आज चंद्रपूरचं तापमान सुमारे 44, 45, 46च्या घरात गेलेलं आहे. अशा वेळेस राजसाहेबांनी सांगितलं आहे की छोटे छोटे पाणवटे त्यांना पाण्याची व्यवस्था करा. या भागात जाऊन डिपार्टमेंटशी बोलून आम्ही डिपार्टमेंटशी बोललो व त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही आमच्याकडनं वन्य प्राण्यांसाठी पाणवटे मारतोय. तर पाणवटे आम्ही साधारण आज ज्या प्रमाणात आम्हाला पाणवटे मारायचे होते त्या प्रमाणात आम्ही त्यांना पाणवटे मारलेले आहेत. त्या पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे. बस आम्हाला म्हणजे याचं समजून येते की सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या जनतेवर प्रेम आहे त्याच प्रकारे मुख्य जनावर बी त्यांची भावना समजून घेतात, त्यांच्यावर प्रेम आहे. बस एवढंच.